नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आजही एक छानसा आगळा-वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आत्ता वाजले आहे सकाळचे 8 आणि आता वेदर आहे 38 डिग्री सेल्सिअस आणि आम्ही जातो आहे गावाकडच्या आमच्या शेतात आणि मी तुम्हाला शेत दाखवणार आहे. तर मी शेतात गेल्या गेल्या मला एक चिमुकली भेटली. मी तिला छान चॉकलेट दिलं. ती फार खुश झाली. 2-3 लहान मुलांना मी चॉकलेट दिल्या आणि आम्ही निघालो शेतात जायला. तर शेतात आहे हे एक छानसे मोठे आंब्याचे झाड जे खूप खूप वर्ष जुने आहे. तर शेतातली वाट कशी असते बघा. तर ही आहे शेतातली वाट आणि इथं फार जपून चालावं लागतं, पण यातही एक वेगळीच मजा असते. चला चालत चालत आम्ही पोचलेलो आहे आंब्याच्या झाडाजवळ. हे बघा, ही जवळून असे आमचे आंब्याचे झाड दिसते. आमच्यासोबत काही भाऊ पण आले आहेत आम्हाला मदत करायला आंबे उतरवण्यासाठी. तर हे झाड बघा इतकं मोठं आणि खाली आलेलं आहे आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. किती छान वाटतं आणि किती छान वेदर पण आहे त्यावरचे आंबे उतरवताना. तर आंबे उतरवणं हा एक फार मोठा कार्यक्रम असतो शेतकऱ्यांचा. चला तर मग बघूया आंबे कसे उतरवतात. ह्या कैऱ्या पक्ष्यांनी तोडून खाल्लेल्या वाटत आहे म्हणून त्या खाली पडल्या आहेत. आणि आता आंबे तोडण्यासाठी हे टूल वापरतात, त्याला बेळणी म्हणतात. याच्या साहाय्याने आपण झाडावरचे दूर अंतरावरचे आंबे कट करून ह्याच जाळीत टाकून घेऊ शकतो. हे बघा, हा मोठा बांबू आहे त्याला आता हे बेळणी वर देत आहे. बेळणी वर देऊन ते बेळणीच्या साहाय्याने आंबे तोडणार आहेत. बघा, तुम्हाला दिसेलच. हे बघा, असे हे आंबे बेळणीच्या साहाय्याने तोडले जातात. हा आंबे तोडायचे टूल एकदम कामाचा आहे. तुमच्याकडे जर आंब्याचं झाड असेल तर नक्की हार्डवेअरच्या दुकानातून हा टूल घेऊ शकता. हे बघा, बेळणीच्या जाळीत अशा कैऱ्या आल्या आणि त्या हाताने काढून आपण खाली जमा करतोय. आता याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे आंबे खाली पडत नाही, जाळीतच पडतात, त्यामुळे आंबे खराब नाही होत. तर आंबे तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत मी जरा झाडं बघून येते. बघा किती छान आहेत. इथपर्यंत खाली कैऱ्या लागलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही तर फारच खाली आहे. म्हणजे आंबे जर खूप लागले तर जमिनीला सुद्धा आंबे टेकतात, एवढं हे झाड पसरलेलं आहे. पण खूप छान आहेत, मला आवडतात. अक्षय तृतीयेला खानदेशात आंब्याच्या झाडाला छानसा झोका बांधून खेळण्याची पद्धत आहे. आणि खानदेशी अक्षय तृतीयाचे एक प्रसिद्ध गाणे मला आठवते, ते मी तुम्हाला म्हणून दाखवते थोडंसं. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायव. ह्या बघा, ह्या कैऱ्या किती छान हाताखाली आहेत. हातापेक्षा खाली कैऱ्या आलेल्या आहेत बघा, किती सुंदर सुंदर छोटे छोटे आहेत. ह्या अजून तोडणार नाही, ह्या पुढच्या वेळेस तोडूया. तर आज मी शेतातले छान ताजे आणि गोड आंबे आम्ही तोडणार आहोत आणि मी ते तुम्हाला दाखवणार पण आहे. तर यावर्षी आंब्याला खूप छान बहार आला, म्हणून आजचा व्हिडिओ खूप खास आणि मजेदार असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, हे आपलं शेत आहे आणि इथं आपण वेगवेगळी झाडं पण लावलेली आहे. त्यात हे आंब्याचं झाड खूप वर्ष जुनं आहे. या झाडाला दरवर्षी चांगले आणि गोड आंबे लागतात. पहा झाडावर किती सुंदर आंबे लागले आहेत, तुम्हाला दिसतच असेल. वरतीही अगदी गच्च झाड भरलं आहे आणि खालपासून. आणि आंब्याचे झाड खूप जुनं असल्याने बघा, एकदम खाली त्याच्या फांद्या आलेल्या आहेत. एकदम हाताने सुद्धा सहज आपण त्याचे आंबे तोडू शकतो. आंबे वरून खाली आणण्यासाठी एक बादली पण लागते आणि खाली अंथरायला काहीतरी अंथरून प्लास्टिकची बॅग वगैरे, की त्याच्यावर आपण तोडलेले आंबे ठेवू शकतो. आणि आंबे खाली पडू नये म्हणून ते हळुवारपणे तोडले जातात, त्यामुळे आंबे खराब होत नाही.
आम्ही आंबे तोडायला सुरुवात केली आहेत. आमचे काही बंधू आंबे तोडायला झाडावर पण चढले आहेत आणि ते एक एक करून अगदी काळजीपूर्वक आंबे तोडत आहेत. आंबे खूप छान मोठे लागलेले आहेत आणि खूप सुंदर आंबे आहेत. पण काही आंबे कच्चे आहेत, काही अगदी सुंदर पिकलेले आहेत. तर जे कच्चे आंबे आहेत ते आम्ही घरी जाऊन पिकवायला टाकणार आहोत. तसेच आपण कच्च्या आंब्यांपासून आपण कैरीचे लोणचे, कैरीचं सरबत, कैरीची चटणी, आमचूर पावडर बनवू शकतात. तुम्ही वर्षभरही टिकते. तर मीही असे छान छान पदार्थ बनवणार आहे, जसं आमसुद्धा आपण बनवू शकतो. आणि एकदम तात्पुरतं चालू लोणचं कांदा टाकून फोडणी देऊन खूपच छान लागतं. खोटे किती छान आंबे तोडले गेलेले आहेत आणि आपले किती आंबे तोडून झाले. कैऱ्या तोडून झालेल्या आहेत आणि असे शेतातले ताजे आंबे खाण्याची मजा तर काही वेगळीच असते. हा होता आमचा आंबे तोडण्याचा कार्यक्रम आणि व्हिडिओ. अजून आंबे तोडायचे आहेत. दुपारचे 1 वाजलेले आहेत. ऊन अतिशय कडक आहे, पण आंब्याच्या झाडाखाली जरा बरं वाटतंय. झाडाची सावली सोडतात, एकदम कडक ऊन आहे बाहेर. हे बघा किती छान कैरी आहे आणि किती मोठी आहे. मस्त खावीशीच वाटते लगेच. बघा किती छान कैरी आहे. हे बघा कैऱ्या किती छान झुलल्या जातात झुलं करून. कैरी किती छान आहे, अशी खावीशी वाटते आणि मी तिला मस्त खाणार आहे. एकदम छान आहे कैरी. आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसलेलो आहोत आणि कैऱ्या एवढ्या तोडून झाल्या. दुपारचे 12 वाजले आहेत. अजून आंबे तोडायचं काम चालू आहे. बघा किती ऊन आहे. आत्तापर्यंत एवढे आंबे तोडले गेलेले आहे. आता आंबे पॅकिंगचं काम चालू आहे. आंब्याचं कैऱ्यांचं वर्गीकरण करावे लागते. मोठ्या कैऱ्या एका बॅगेत, थोड्या लहान कैऱ्या एका बॅगेत, पिकलेल्या वेगळ्या आणि एकदम कच्च्या असतील त्या वेगळ्या, ज्या पिकाला ठेवावे लागतील त्या वेगळ्या, असे बरेच 4 प्रकारे वर्गीकरण करून आम्ही ते बॅग तयार केल्या. तर आंबे तोडणे म्हणजे आंबे प्रथम झाडावर चढून ते व्यवस्थित काढणे आणि खाली न पडता व्यवस्थित खाली ठेवणे. दुसरं त्यांचं जमा करून त्यांचं वर्गीकरण करणे आणि मग एक बॅगेत व्यवस्थित भरणे. मीही बॅगेत आंबे भरू लागले कारण खूप आंबे होते. सगळ्यांना भरपूर काम करावे लागले. खूप मेहनतीचं काम आहे, म्हणून माझंही हातभार लागावा म्हणून ही आंबे भरण्यास घेतले. कैऱ्या तोडता दुपारचे 1 कधी वाजले कळलंच नाही. 1-1:30पर्यंत आम्ही पॅकिंगच करत होतो. मग शेवटी सगळं आवरल्यावर चला म्हटलं आता निघूया. तर अशा पद्धतीने आमच्या कैरी तोडून झाले आहे. आता दुपारचे वाजलेत 1. सकाळी 8पासून ते 1पर्यंत एवढा वेळ आम्हाला सर्व कैऱ्या उतरवण्यासाठी लागला. आता न्यायच्या कशा मोटरसायकलवर घेऊन जायचं कुठपर्यंत मोटरसायकल निंबापर्यंत. तर कैरीच्या 3-4 बॅग आमच्या भरल्या. एक कैरी तोडण्यासाठी जो सामान नेले त्याची एक बॅग वेगळी आणि एक आमच्या सामानाची त्याची 1-2 बॅग वेगळी. आणि आम्ही
सर्वजण मिळून 5 जण होते. तरी काही प्रत्येकाने एक एक बॅग धरली. माझ्याजवळही सामानाची बॅग होतीच ती. आणि आम्ही निघालो बाहेर जायलाही बरंच 5 मिनटं तरी वॉक होता. आणि एवढे तळपत्या उन्हात चालणं म्हणजे अतिशय कठीण होतं. पण निघालो आम्ही घरी यायला. तोही एक्सपिरियन्स. गाडीत बसल्या तापमान बघा 43.5 तापमान. शेतातील आंबे तोडण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की. आणि अशाच शेतीविषयी घरगुती व्हिडिओसाठी, डेली ब्लॉग्ससाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.